सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीच्या लोकांना नशिबाची साथ असली तरी तुम्हाला आज अधिकचे कष्ट करावे लागू शकतात. तुमच्यासाठी यशस्वी होण्याचा एक जबरदस्त योग आहे. तुम्हाला आज काही अनोळखी लोक मदत करतील, परंतु जवळचे लोक मात्र हात वर करतील. विरोधक तुमच्यासमोर पराभूत होणार आहेत. काही निर्मिती कार्य करण्याची तुम्हाला गरज भासेल. एखादी शुभवार्ता तुमचा उत्साह वाढवून जाईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या आईवडिलांची आज संध्याकाळी सेवा करण्यामध्ये व्यस्त राहणार आहात. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्साहाचा असेल आणि तुमची सर्व थांबलेली कामं पूर्ण होतील. कोणत्याही कामामध्ये तुम्ही घाई गडबड करू नका. विचारपूर्वक काम करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींमुळे तुम्ही दबावाखाली असणार आहात, परंतु काळजी करू नका, हे थोड्या वेळासाठी आहे. अनावश्यक शंका कुशंका यांच्यापासून तुम्ही दूर राहा. चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा बिलकुल विचार करू नका. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा मान सन्मानाचा असणार आहे. नशिबाची तुम्हाला उत्तम साथ प्रत्येक कामात मिळताना दिसते. तुम्हाला अपेक्षित लाभ मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. आर्थिक देवाणघेवाणीमध्ये तुम्ही सावध राहा. आज तुमच्या कामाला ऑफिसमधील काही लोक विरोध करतील. व्यापारामध्ये तुम्हाला नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक काम तुम्ही सावधगिरीने करा. कुटुंबातील समस्येमध्ये कोणताही चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नका. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना व्यापारामध्ये यश आणि कष्टानं तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित लाभ मिळू शकतो. तुम्हाला दूरचा प्रवास करावा लागू शकतो. मानसिक त्रासामुळे काही प्रकारचं नैराश्य तुम्हाला येऊ शकतं, परंतु तुम्ही सकारात्मक विचार करा. अपूर्ण कामं तुम्हाला पूर्ण करावी लागतील. सुख आणि दुःख एक समान समजून काही गोष्टी तुम्हाला नशिबावर सोडून देणं चांगलं आहे. तसेच तुम्हाला कामामध्ये फोकस देखील महत्त्वाचा आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल आणि करिअरशी संबंधित सर्व कामं तुम्हाला होताना दिसतील. दिवसाची सुरुवात चांगल्या संयोगामुळे होणार आहे, त्यामुळे तुमचं मन आनंदित होईल. तुम्ही खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. व्यापार आणि व्यवसाय संबंधीचे नवे अनुभव तुम्हाला मिळतील. आज तुमचा सर्वत्र दबदबा वाढेल. कुठे मीटिंग असेल तर तुमचा शब्द हा प्रमाण मानला जाऊ शकतो. इतरांचा तुमच्यावरचा विश्वास जास्त वाढत जाणार आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून जे काम तुम्ही करणार आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला एखाद्या उत्सवामध्ये किंवा मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याची प्रचंड चांगली संधी आहे. तुमचा आहार सकस ठेवा, त्यामुळे हवामानानुसार तुम्हाला आहारात बदल करता येईल आणि त्यामुळे तुमची प्रकृती सुधारेल. शुभवार्ता मिळाल्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. जी कामं होण्याची अपेक्षा आहे, ज्यातून चांगले तुम्हाला परिणाम मिळतील, अशीच कामं तुम्ही हाती घ्या. धनवृद्धीचे तुम्हाला योग आहेत. आज कोणतेही कामं तुम्ही विचारपूर्वक करा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
स्वामी सांगतात की तुळ राशीच्या लोकांची करिअरमध्ये उत्तम प्रगती होणार आहे. मग नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचा दबदबा वाढणार असेल. आज सर्व विषय एकामागोमाग एक पटापट सुटत जातील. दरम्यान पोट आणि डोळ्यांच्या विकारामुळे तुमची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला अस्थिरता पाहायला मिळेल. तुम्ही वेळेनुसार प्रगती करत जा, अन्यथा वेळ तुम्हाला मागे टाकेल हे लक्षात ठेवा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ लाभाची वेळ आहे. घरामध्ये वातावरण सकारात्मक आणि सुख समृद्धीचं असेल. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. दरम्यान मानसिक अस्वस्थतेमुळे काही समस्या येण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुमचं कामामध्ये मन लागणार नाही. आज शेजाऱ्यांशी तुमचे वाद होतील आणि जे काही काम तुम्ही कराल त्यामध्ये तुम्ही सावध राहा आणि कामावरती लक्ष केंद्रित करा. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांची करिअरमध्ये उत्तम प्रगती होणार आहे. तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये लाभ होईल. आज चांगली बातमी मिळेल, त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. काही समस्या आल्या तर मित्रांचं सहकार्य तुम्हाला लाभेल. तुम्हाला घरामध्ये सर्व प्रकारचे सहकार्य मिळतील. आज तुम्हाला पुरेसे पैसे हाती येतील, परंतु तरीही कुटुंबामध्ये थोडीशी नाराजी असेल. त्यामुळे आज महत्त्वाचे जे काही निर्णय तुमच्यासाठी चांगले आहेत ते आधी घ्या. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा यश देणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये लाभ मिळेल. तुमची धनवृद्धी होईल आणि करिअर संबंधित कामांना तुम्हाला यश मिळेल. एखाद्या संपत्ती किंवा मालमत्ता संदर्भातील कौटुंबिक वादामध्ये पडणं तुमच्यासाठी आवश्यक आहे, परंतु थोडंसं जपून काम करा, कारण तुम्हाला भविष्यात त्याचा त्रास होऊ शकतो. कौटुंबिक व्यवस्था तुम्ही उत्तम ठेवणार आहात. विचार केलेली सर्व कामं तुमची यशस्वी होतील आणि मित्रांकडनं सुरू असलेला विरोध कमी होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनी आज सावध राहण्याची गरज असून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नियोजित कार्यक्रम तुमचे यशस्वी होतील आणि आर्थिक लाभाच्या तुम्हाला संधी मिळतील. संधीचा तुम्ही लाभ घ्या आणि भविष्यामध्ये तुमची भरपूर प्रगती होईल. जुने मित्र घरी आल्यामुळे तुमचं वातावरण अगदी उत्साहाचं असेल. तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी वेळ उत्तम असून शुभ लाभाचे योग आहेत. तुम्ही तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे सर्व काही मिळवू शकाल. कामामधील काही समस्या तुमच्या कमी होतील आणि विरोधकांचा तुम्ही धुव्वा उडवाल. खाण्यापिण्याच्या बाबतीत तुम्ही थोडे दक्ष राहा. जोडीदारासोबत आर्थिक कारणांमुळे काही अंतर येण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला धैर्यानं काम करावं लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.